नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे हॉस्टेल एक रहस्य. लेखन ऋतुजा ठाकूर. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. शालिनीने नुकतीच 12वीची परीक्षा उरकली होती आणि त्यात ती पास देखील झाली होती. पुढील शिक्षणासाठी तिला अकोल्यात जावे लागणार होते, कारण ती ज्या गावात राहत होती त्या गावात फक्त 12वीपर्यंतच शिक्षण होतं आणि शालिनीचं स्वप्न होतं की डॉक्टर व्हायचं. तिची खूप इच्छा होती अकोल्यात जाऊन शिकण्याची, पण शालिनीची आई शालिनीला शिक्षणासाठी बाहेर पाठवण्यास नकार देत होती. घरात सगळ्यांनी तिच्या आईला समजावून पाहिलं, पण शालिनी घर सोडून कधी कुठे गेलीच नव्हती. आणि महत्त्वाचं म्हणजे अकोल्यात ओळखीचं असं कोणीच नव्हतं. शालिनीला हॉस्टेलमध्ये राहावे लागणार होतं, म्हणून आईची इच्छा नव्हती. शालिनीने आईला सांगितलं, आई मला जाऊ दे, मी हॉस्टेलमध्ये अगदी व्यवस्थित राहील आणि तुला रोज फोन देखील करेन, तब्येतीची काळजी घेईन. मला पुढे शिकून डॉक्टर व्हायचं आहे, हीच वेळ आहे माझं स्वप्न पूर्ण करण्याची. आईने खूप वेळानंतर विचार करून शालिनीला होकार दिला. शालिनी खूप आनंदी झाली आणि तिने पटकन जाण्याची तयारीसुद्धा चालू केली. दुसऱ्या दिवशी पहाटेच शालिनीचे वडील शालिनीला घेऊन अकोल्याला निघाले. शालिनीने आईचा नमस्कार केला. आई खूप रडत होती, कारण शालिनी कधीच तिच्यापासून दूर गेलेली नव्हती. जणू शालिनी लग्न करून सासरीत जात आहे असं आई रडत होती. शालिनीलाही रडू आलं. डोळे पुसत पुसत ती गाडीत बसली. आईने तुपाचे लाडू, दशम्या, खूप काही शालिनीसोबत बांधून दिलं होतं. काही तासात शालिनी आणि तिचे वडील अकोल्यात पोचले. सगळ्यात आधी त्यांनी कॉलेजला जाऊन शालिनीचं ॲडमिशन केलं आणि मग कॉलेज जवळपास कुठं हॉस्टेल दिसतंय का बघू लागले. काही वेळाने शालिनीची नजर मुक्तहस्त हॉस्टेलकडे गेली. तिने तिच्या वडिलांना ते हॉस्टेल बघण्यास सांगितलं. दोघेही त्या हॉस्टेलकडे जाऊ लागले. तेवढ्यात एक काळी मांजर त्यांच्यासमोरून आडवी गेली. शालिनीचे वडील तिथेच थांबले. शालिनीने विचारले, बाबा काय झालं, का थांबला? तिचे बाबा उत्तरले, अगं मांजर आडवी जाणं अशुभ असतं, 5 मिनिटं थांबून मग जाऊ. शालिनीला हसू आलं आणि ती वडिलांचा हात खेचून पुढे घेऊन गेली की बाबा असं काही नसतं. हॉस्टेलला गेल्यानंतर ते तिथल्या रेक्टरला भेटले. शिवानीच्या वडिलांनी रेक्टरला सांगितलं की आम्हाला इथं हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. रेक्टर बोलली, सगळ्या रूम फुल आहेत की कोपऱ्यातली एक रूम सोडून. शिवानी पळतच ती रूम बघण्यासाठी गेली. तिच्या मागे तिचे वडीलही गेले. शालिनी जशी रूमच्या दाराजवळ आली तिथेच चक्कर येऊन खाली कोसळली. शालिनीचे वडील खूप घाबरले. तिच्या तोंडावर त्यांनी पाणी शिंपडले. तिच्या वडिलांना तो रूम काही आवडेना. थोड्या वेळाने शालिनीसुद्धा शुद्धीवर आली. तिला कळलेच नाही की अचानक तिला चक्कर कशी काय आली. तिचे वडील तिला म्हणाले की मला हे हॉस्टेल काही बरं दिसत नाही, एकदम सुन्न आहे, त्यात तू चक्कर येऊन पडलीस, चल आपण दुसरीकडे बघू. शालिनीने हट्टच केला की तिला याच हॉस्टेलला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ती इथेच राहणार. शालिनीच्या वडिलांनी रेक्टरला विचारलं की अजून दुसरी रूम आहे का? ती एकच खोली शिल्लक आहे असं तिनं सांगितलं. रेक्टरने शालिनीच्या वडिलांना सांगितलं, काळजी करू नका, मी आहे लक्ष द्यायला. हॉस्टेलला तिचे ॲडमिशन करून झाल्यानंतर शालिनीचे वडील परत गावी जाण्यास निघाले आणि शालिनीला म्हणाले, काहीही वाटलं तर लगेच फोन कर आणि कळव मला. आणि वडील निघून गेले. वडील गेल्यानंतर शालिनी तिची बॅग घेऊन आत खोलीत गेली. तिच्या खोलीत तिने तिचा सामान लावला आणि पलंगावर झोपी गेली. थोड्याच वेळात तिला जाग आली.
उठून तिने बाथरूमचा दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार आतून बंद होतं. ती परत जाऊन पलंगावर बसली. थोड्या वेळात बाथरूममधून एक मुलगी बाहेर निघाली. प्रियांका, म्हणजेच शालिनीची खोलीतली सोबतीण. तिला पाहून शालिनीला जरा बरं वाटलं. कोणीतरी आहे आपल्यासोबत, आपण एकटे नाही म्हणून. शालिनीने तिला नाव विचारलं. तिने प्रियांका असं सांगितलं. शालिनी फ्रेश होण्यासाठी आत गेली. रात्री जेवणानंतर शालिनीने आईला फोन केला. आईशी बोलून तिला खूप बरं वाटलं. तिने आईला मी एकटी नसून प्रियांका आहे माझ्यासोबत असं सांगितलं. आईलाही बरं वाटलं. बोलून झाल्यावर शालिनी आत येऊन झोपली. थोड्या वेळानंतर अचानक तिला जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू आला. ती अतिशय घाबरून उठली. बघितलं तर प्रियांका बाजूला झोपलेली होती. तिला वाटलं की झोपेत स्वप्न बघितलं असेल. ती पुन्हा झोपी गेली. दुसऱ्या दिवशी शालिनी आणि प्रियांका कॉलेजमध्ये गेल्या. कॉलेजचा पहिला दिवस होता. प्रियांका खूप शांत स्वभावाची होती. ती शालिनीशी फारशी बोलत नव्हती. कॉलेज उरकून त्या पुन्हा हॉस्टेलला आल्या. शालिनीने प्रियांकाला तिच्या गावाबद्दल सांगितलं. दोघांच्या छान गप्पा झाल्या. त्या दिवशी पुन्हा रात्री शालिनीला जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू यायला लागला. ती घाबरून उठली. बघते तर बाजूला प्रियांका झोपलेली होती. तिने प्रियांकाला उठवून घडलेला सगळा प्रकार सांगितला. प्रियांका तिला म्हणाली की तू स्वप्न बघितलं असशील, झोप आता. त्यानंतर शालिनीला अशी सारखी स्वप्न पडू लागली. काही दिवसातच कॉलेजची परीक्षा येणार होती. शालिनी खूप खुश होती, कारण परीक्षा संपल्यावर तिला घरी जाता येणार होतं. पेपर सुरू झाले. शालिनीला पेपर व्यवस्थित जात होते, पण ती रात्रीची स्वप्न काही तिचा पिछा सोडत नव्हती. तिला आता भीती वाटू लागली होती. उद्या शालिनीचा शेवटचा पेपर होता, त्यामुळे ती रात्री लवकर झोपी गेली. पण त्या रात्री जे घडलं ते अतिशय भयानक होतं. मध्यरात्र झाली होती आणि शालिनी गाढ झोपेत होती. शालिनी झोपेत असताना तिला आवाज ऐकू येऊ लागला. शालिनी, ए शालिनी. तिने आवाज ऐकून न ऐकल्यासारखं केलं. परत एक आवाज आला. शालिनी, ए शालिनी, उठ. दचकून शालिनी जागी झाली आणि रूमची लाईट लावली. बघते तर बाजूला प्रियांकाही दिसत नव्हती. तिने प्रियांकाला जोरात आवाज दिला. सगळीकडे शोधलं, पण प्रियांका कुठंच दिसत नव्हती. आता तिला रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. आवाज जिथून येत होता त्या दिशेने शालिनी जाऊ लागली. तिचे हातपाय थरथर कापत होते, कारण याआधी असे तिने कधीच अनुभवलं नव्हतं. ती अतिशय घामाघूम झाली होती. ती हळूहळू पुढं पुढं जात होती. हॉस्टेलच्या बाथरूमजवळ पोहोचताच आवाज एकदम जोरात येऊ लागला. शालिनीची दार उघडण्याची हिंमतच होत नव्हती, पण कसं तरी तिनं बाथरूमचा दरवाजा उघडला. आत बघते तर काय, एक मुलगी उलट्या दिशेने उभी होऊन रडत होती. शालिनी विचारात पडली की कोण आहे ही मुलगी आणि अशी का रडते. हाच रडण्याचा आवाज मला रोज ऐकू येत होता. वेगवेगळ्या प्रश्नांनी शालिनीला घेरून ठेवलं होतं. शालिनी हळूच पुढे गेली. त्या मुलीला हात लावणार तोच तिने फक्त आपली मान शालिनीकडे वळवली. बाकी शरीर सुलटच होतं. हे बघून शालिनी जोरजोरात ओरडली आणि भूत भूत म्हणून ओरडू लागली. तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा आपोआप आतून बंद झाला. तिचा आवाज बाहेर कोणालाच ऐकू जात नव्हता. शालिनी झटक्यात खाली कोसळली आणि जोरजोरात रडू लागली. तेवढ्यात ती मुलगी शालिनीला म्हणाली, अगं ये शालिनी, रडू नकोस, इकडे वर बघ, माझ्याकडे बघ. तू मला चांगली ओळखतेस, तुझी मैत्रीण ना मी, मग घाबरते कशाला, बघ इकडं. शालिनीला तो आवाज ओळखीचा वाटला. तिने हळूच वर बघितलं तर ती मुलगी दुसरी तिसरी कोण नसून तिची रूम पार्टनर प्रियांकाच होती. हे बघून शालिनी अजूनच घाबरली. तिला काहीच सुचेनासे झालं. ती जोरजोरात दार आपटू लागली
आणि रडू लागली. प्रियांका ही मुलगी नसून एक भूत आहे आणि मी इतक्या दिवस तिच्यासोबत राहत होते. तेवढ्यात प्रियांका बोलली, शालिनी, घाबरू नको. मी फक्त तुला दिसते. तुला सोडून कोणालाच दिसत नाही. मला जाऊन आज 3 वर्षे झाली. जिथे तू राहतेस ना, त्याच रूममध्ये मीही राहत होती. 1 वर्षाआधी याच रूममध्ये माझी हत्या करण्यात आली. ज्यांनी मला मारलं त्यांनी मी आत्महत्या केली असं सांगितलं आणि सगळे पुरावे नष्ट केले. मी तेव्हापासून प्रतिशोध हवा म्हणून भटकते आहे. त्यात आता तू मला भेटलीस. हे बघ, मी तुला काहीही करणार नाही. फक्त मला तू न्याय मिळवून द्यावा, हीच माझी इच्छा आहे. शालिनीने घाबरत घाबरत विचारलं, तुझी हत्या कशी झाली आणि कोणी केली? प्रियांका बोलली, माझे अर्णववर जीवापाड प्रेम होतं. लग्न करण्याचे स्वप्न बघितलं होतं आम्ही. पण जेव्हा मला कळालं की अर्णवची आई शीला म्हणजेच आपली रेक्टर आहे, तेव्हा पायाखालून माझी जमीनच सरकली. कारण मला माहीत होतं रेक्टर स्वभावाने खूप कडक आहे. तिला माहिती पडल्यास ती आम्हाला कधीही एक होऊ देणार नाही. मी हे अर्णवसोबत बोलली देखील होती. अर्णव बोलला की नको विचार करू, वेळ आल्यावर बघू. घरची मी एकुलती एक होती आणि माझे वडील व्यवसायाने डॉक्टर होते. कॉलेज संपल्यानंतर घरी जाण्याची वेळ आलेली तेव्हा मी अर्णवला बोलली की तू आता आईला आपल्याबद्दल सांगून टाक. अर्णवला मी सारखे फोन करत होती, पण तो माझे फोन कट करत होता. मला काहीच कळेना की तो असे का करतोय. नंतर मी हिम्मत केली आणि रेक्टरजवळ गेली. तिला सगळं सांगितलं. रेक्टर हसून मला बोलली, स्वप्न बघ स्वप्न, अर्णवशी लग्न करण्याचं. तो तुझ्यावर प्रेम करत नाही, मला सगळं माहीत आहे. अर्णवने सगळं सांगितलंय मला. हे ऐकून मला धक्काच बसला. मी तशीच निघाले आणि अर्णवच्या घरी गेले आणि त्याला जाऊन जाब विचारला. अर्णव जोरजोरात हसू लागला. अर्णवने कधीच माझ्यावर प्रेम केलं नव्हतं. खरं तर त्याला माझे पैसे दिसले, प्रॉपर्टी दिसली आणि म्हणून तो प्रेमाचं नाटक करत होता. मला ऐकून खरं खूप धक्का बसला. ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती असं वाटू लागलं. त्याच वेळी मी विचार केला की मी अर्णवला इतक्या सहजासहजी सोडणार नाही, तर त्याच्या आणि त्याच्या आईविरोधात केस करणार. आणि हे मी अर्णवला बोलून हॉस्टेलला परतली. परीक्षा संपली होती म्हणून सगळ्या मुली आपापल्या घरी गेल्या होत्या. मी एकटीच उरली होती हॉस्टेलला. मीही घरी जाण्याची तयारी करत होते. घरी जाऊन आईबाबांना सगळं सांगणार होते. अर्णव विरोधात केस करायला सांगणार होते. पण हे माझं फक्त स्वप्नच राहून जाईल असा विचारही माझ्या मनात आला नव्हता. मी बॅग भरत असताना अर्णव आणि त्याची आई माझ्या खोलीत आले. त्याची आई बोलली, केस करणार होय आमच्यावर? मी काही बोलणार त्याआधीच त्यांनी मला उशी तोंडावर दाबून धरली आणि माझा जीव गेला. त्यानंतर त्यांच्यावर यायला नको म्हणून त्यांनी मला पंख्याला लटकून दिलं आणि सगळे पुरावे नष्ट केले. मी आत्महत्या केली म्हणून सांगितलं. मला नाही माहीत की फक्त तूच मला का दिसते आहे, पण तुझ्याकडून माझी एकच अपेक्षा आहे की तू मला न्याय मिळवून द्यावा. शालिनीला प्रियांकाची खूप दया वाटली. खूप वाईट वाटलं. ती प्रियांकाला म्हणाली, मी तुला न्याय मिळवून देईन, पण माझ्याकडे तर काहीच पुरावे नाहीत. मग मी तुझी मदत कशी काय करणार? प्रियांका बोलली, पुरावा आहे माझ्याकडं. मी अर्णवच्या घरी गेलेली तेव्हा त्याचं आणि माझं बोलणं मी रेकॉर्ड केलं आहे. त्यात त्याने स्पष्ट सांगितलं की तू आमचं काही करू शकणार नाही. तो मोबाईल माझ्या कॉटमध्ये आहे. प्रियांकाने पटकन जाऊन शालिनीचा तो कॉट उघडला. बघते तर काय, मोबाईल तिथेच होता. तिने मोबाईल चार्ज केला आणि तो व्हिडिओ पाहिला. त्या मोबाईलमध्ये त्या दोघांचे सोबतचे फोटो देखील होते. शालिनीने प्रियांकाला वचन दिले की मी तुला न्याय मिळवून देईन. माझे काका वकील आहेत. हे पुरावे मी त्यांना देईन. बाकीचं ते करून घेतील. प्रियांका बोलली, फक्त मी त्याच दिवसाची वाट बघते आहे की कधी ह्या दोघांना शिक्षा होईल आणि मी मुक्त होईन. दोघींचं बोलणं झाल्यानंतर शालिनी तिच्या गावी गेली. तिने घडलेला सगळा प्रकार आई वडिलांना सांगितला. दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांनी काकांना घरी बोलावले. जे वकील होते त्या आल्यानंतर त्यांनाही सगळं सांगितलं. शालिनीने आणि ते पुरावे देखील दाखवले.
शालिनीच्या काकांनी ती रेक्टर आणि तिच्या मुलाविरोधात केस दाखल केली. ती केस जवळजवळ महिनाभर चालली. शेवटी जे व्हायचं तेच झालं. निकाल प्रियांकाच्या बाजूने लागला. त्या दोन्हींना प्रियांकाची हत्या केली म्हणून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली गेली. शालिनीला खूप आनंद झाला. घाबरून न जाता शालिनीने वेळेवर जे करून दाखवलं ते अतिशय योग्य आणि नावाजण्याजोगे होते. प्रियांका देखील त्या दिवशी समाधानी झाली होती. तिला या सगळ्यातून मुक्ती मिळाली होती. प्रियांकाचे आई वडील खूप आनंदात होते त्या दिवशी. त्या दिवसापासून प्रियांकाच्या आई वडिलांनी शालिनीला आपली मुलगी मानली आणि शालिनीच्या आई वडिलांना तर आपल्या मुलीचा खूप अभिमान वाटत होता. शालिनीचे हॉस्टेलला जाऊन राहणे आता खऱ्या अर्थाने सार्थकी लागले होते.